पळसोली नांदगावमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला आणि धर्मा धानके यांच्या घरात 50 वर्षांनी आली लाईट। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब व माजी उपसभापती सुभाष हरळ यांचे प्रयत्न। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने व माजी उपसभापती सुभाष हरळ सर यांच्या पाठपुराव्यामुळे पळसोली नांदगाव सो येथे नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्यामुळे गेली 50 वर्षे अंधारात असलेले धर्मा बाबू धानके यांचे घर लाईटच्या उजेडाने अक्षरशः उजळले। यामुळे येथील धानके यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला। जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपाययोजनेतून सन 2023-24 विद्युत विकास योजनेअंतर्गत पळसोली येथे 100 केव्हीचे नवीन ट्रान्सफॉर्मर, रोहित्र, 12 विद्युत पोल व वीजवाहक तारा यासाठी 13,51,000 रुपये मंजूर झाले होते। मूळचे धोंडळपाडा सोगाव येथील रहिवासी असलेले धर्मा बाबू धानके यांचे पळसोली नांदगाव हद्दीत गेल्या 50 वर्षापासून शेतावर घर आहे। मात्र तिथे लाईट नसल्यामुळे कंदिलाच्या व रॉकेल बत्तीच्या उजेडात त्यांना दिवस काढावे लागत होते। त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता। धर्मा धानके व इतर शेतकऱ्यांचीही विजेची समस्या सोडवण्याकरता माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब व शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरळ सर यांनी वीज वितरण कंपनी व जिल्हा नियोजन समितीकडे प्रयत्न केलेले आहेत। पळसोली नांदगाव येथे माजी उपसभापती सुभाष हरळ सर यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरची पूजा करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले। यावेळी नडगाव नांदगावचे उपसरपंच जयवंत वाघ, सदस्य भगवान धानके, बाजार समितीचे संचालक अशोक सपाट, प्रवीण करण, किन्नवली राईस मिलच्या संचालिका सोनाली सुनील धानके, शेतकरी धर्मा धानके, अविनाश धानके, दीपक धानके, संकेत भालेराव, किसन धानके उपस्थित होते। विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळे धर्मा बाबू धानके, नांदगावचे सरपंच जयवंत वाघ व इतर शेतकऱ्यांनी कपिल पाटील साहेब यांचे आभार मानले आहेत।